एखादा व्यक्ती आपल्याकडे आकर्षित होत असतो, आपण त्याच्याकडे आकर्षित होत असतो, त्यावेळी आपल्याला हे प्रेम आहे की अट्रॅक्शन आहे हे जाणून घेणं खूप खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर काय होतं, पुढं जाऊन असे रिलेशन खूप घातकी ठरतात आणि यातून गुन्हाच होतो, दुसरं काही होत नाही. यात समजूतदारपणा खूप कमी असतो आणि सुडाची भावना खूप जास्त असते. तर झालं काय, असंच एक मुलगी इंस्टाग्रामवरती त्या मुलीला एका मुलग्यानं मेसेंजरला रिक्वेस्ट पाठवली, तिनं ॲक्सेप्ट केली. मग त्याच्यातून त्यांनी दोघांनी चॅटिंगला सुरुवात केली. मग चॅटिंगला सुरुवात झाल्यानंतर थोडे दिवसांनी ते दोघं भेटल्यानंतर त्यांना वाटलं की आपण दोघं एकत्र राहिलं पाहिजे. एकत्र राहत असताना 6 महिने 7 महिने उलटून गेल्यानंतर त्या दोघात वारंवार तंटे व्हायला लागले. किरकोळ कारणावरून वादावादी हे सगळं व्हायला लागलं आणि त्या दोघांच्याकडं दोन्ही कुटुंब अजिबात कुणी नव्हतं, कारण हे दोघं पळून गेलेले होते. पळून जाऊन एका कुठला तर म्हणजे शहराच्या ठिकाणी राहत होते हे दोघं. मग आता ह्या दोघांचे जे वारंवार वाद होत होते ते मिटवणार कसे आणि त्याच्यात मध्ये पडणार कोण? ज्यावेळी आपल्या घरचे वगैरे बोलत असतात त्यावेळी ते काहीतरी समंजसपणानं दोघांना एकमेकांना समजून सांगतात. तर अशा रिलेशनमध्ये सांगायला वगैरे कुणी जात नाही आणि बाहेरचे लोक काय तुम्हाला म्हणजे समजून कुणी सांगायला म्हणजे कुणी रिकामं नाही, इतकं रिकाम टेकडं बसलेलं नाही की तुम्हाला ते सांगतील समजून. तर असं झालं की त्या दोघांचे सारखे वारंवार म्हणजे वादविवाद होत गेले आणि एक दिवस त्या मुलग्यानं तिचा खून केला, गळा दाबून खून केला. आता ही घटना कर्नाटकमधली आहे बरं का, सत्य घटना आहे. खून केला अक्षरशः त्या रूममध्ये 2 दिवस तो त्या मृतदेहाबरोबर राहत होता. काय करायचं त्याला कळेना. रागाच्या भरात हातातनं खून झाला तर आता पुढं काय करायचं, सांगायचं कुणाला? तो अक्षरशः 2 दिवस त्या मृतदेहाबरोबर तिथंच राहत होता. नंतर त्यानं धाडस करून वकिलाला फोन केला. वकिलाला सांगितलं की असं असं माझ्या हातनं गुन्हा झाला आहे आणि मग वकिलानं पोलिसांना इन्फॉर्म केलं. पोलीस आले. मग नंतर सगळं म्हणजे पुढं तपास चालू झाला. तर विचार करा, मुलींनी पण विचार केला पाहिजे, मुलांनी पण विचार केला पाहिजे. इतकं घातकी रिलेशन असू शकतं. म्हणजे हे सोशल मीडिया जेवढं चांगलं आहे तेवढं वाईट पण आहे. सगळ्यांना आजकाल ही बेडगी दुनिया आहे, दिसायला वरवरनं चांगलं वाटतंय, पण पुढं जाऊन त्याचा परिणाम काय होईल याचा न विचार करता जर तुम्ही एखाद्याची जर रिलेशनमध्ये राहत असाल, एकत्र राहत असाल, तर 10 वेळा नाही 1000 वेळा विचार करा. कारण जग खूप बदललं आहे, जग खूप प्रॅक्टिकल आहे. तुम्हाला कुणी समजून घेणार नाही. काय झालं ना, तर मुलं पण मारायला म्हणजे जीव घ्यायला मागं पुढं बघत नाहीत आणि मुलीसुद्धा बघत नाहीत बरं का. असं मी म्हणत नाही की ही घटनेवरनं की एकच म्हणजे मुलंच अशी असतात, मुलीसुद्धा अशाच असतात. मुली बायका तुम्ही म्हणजे विचार पण करू शकणार नाही, इतके खालच्या लेवलला जातात. ठीक आहे ना, तुम्हाला जर राहायचं नसेल तर सोडून द्या ना एकमेकांना, कशाला एवढं जीव घ्यायचा? बरोबर आहे की नाही? जीव घेऊन तुला काय मिळालं? तू तर आता तुरुंगात राहणार. ती तर तिचा जीव गेला निघून. तुझ्या आईवडिलांचा तू विचार केला नाही, म्हणजे भाऊ बहीण कुणाचाच विचार केला नाही. मग कुणाचं नुकसान झालं? तुझंच झालं. गेलीस बिचारी जगात, जग सोडून. तर अशाच काही गोष्टी घटना ऐकल्या ना मन सुन्न होतं. मग असं वाटतं की माणुसकी शिल्लक राहिलेलीच नाही. तर ही स्टोरी ऐकून तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि स्टोरी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला फॉलो करायला अजिबात विसरू नका.